आजच्या आपल्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेश्मा ताई अडगळे त्या थोड्याच वेळात इथे येत आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आदरणीय विशालजी मोरे आणि नम्रताताई जगताप, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्मान्य नेते मंडळी, पुढे उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी व माता भगिनी, आज खऱ्या अर्थाने ज्यासाठी आपण सर्वजण इथं जमलोय ते म्हणजे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण ही कॉर्नर सभा घेतलेली आहे. परंतु ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी पण बघण्याची तितकीच गरज आज आहे. कारण का आपण जर बघितलं तर गेली अनेक वर्ष आपण अकलूज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करत आलोय. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जाणवायला लागलं की आपलं गाव फार मोठं झालंय, विस्तारलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगर परिषदेमध्ये व्हावं ही जनभावना आपल्या सगळ्यांमध्येच होती. आणि त्या काळी आपण सगळ्यांनी मिळून अकलूजकर म्हणून एक लढा उभा केला आणि जवळपास 43 दिवसाचं साखळी उपोषण केल्यानंतर आपल्याला ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलं. आणि तेव्हापासून जवळपास 4 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. आणि ह्या 4 वर्षामध्ये आपलं ग्रामपंचायतीचं कामकाज किंवा नगर परिषदेचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मार्फत चालवलं जात होतं. आणि अलीकडे मी काय बघतोय ते आता सगळीकडे हे युट्यूबवाली चॅनल सगळीकडे बाईट घ्यायला फिरतात. अलीकडे सगळ्यांनी जे विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत अलीकडे त्यांच्या बाईट बघितलं की कचऱ्याचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे. परंतु ह्या सगळ्या मंडळींना एक लक्षात आलं पाहिजे की ज्या विषय आपण बोलताय तिथं प्रशासकीय अधिकारी होता. शेवटी आम्ही सगळी आपली गावातली मंडळी असेल, तुमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता काम करत असेल, त्यांनी जर एखादी तक्रार तिथं नोंदवली तर शेवटी काम करायचं तर त्या सीओने किंवा तिथल्या कर्मचाऱ्याने, आणि त्याच्यावर वचक नसल्यामुळं खऱ्या अर्थाने आज हे 4 वर्षात अडचण आपल्याला निर्माण झालेली आहे. आपल्यापैकी नेते मंडळी जर तिथे गेली असती, तुम्ही हक्काने निवडून दिलेला नगरसेवक जर तिथं बसला असता तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याकडनं ते काम करून घेतलं असतं. परंतु ह्या कर्मचाऱ्यांवर दबाव नाही, त्याच्यामुळे ही खरं तर परिस्थिती स्वच्छतेच्या बाबतीत कुठेतरी दिसून येते. उद्या आपण निवडून दिलेले नगरसेवक जातील, मी जाईल, निश्चितप्रमाणे तुम्हाला खात्री देऊ इच्छितो सगळ्या कर्मचाऱ्यांना जसं ग्रामपंचायतीत शिस्त होती त्याच पद्धतीने आत्ता देखील आपण लावण्याचं काम करणार आहे. आणि गेल्या या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या नेते मंडळींच्या माध्यमातून आदरणीय रणजितदादा असतील, मोठेदादा असतील, बाळदादा असतील, भैयासाहेब असतील, ह्या सगळ्याच नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आपण जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. म्हणजे इतक्या भरघोस प्रमाणात आपल्या गावात आपण तिथं कामकाज करत नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणण्यामध्ये आपल्याला यश आलं. मी आता प्रभाग 3 ची यादी माझ्याकडे आहे. मुद्दाम सर्व नागरिकांना आपल्या प्रभागामध्ये किती कामं झाली हे माहीत असलं पाहिजे, ह्या हेतूने मी ही यादी वाचून दाखवतोय. अक्षय राऊत ते शेख कृष्णप्रिया नगर इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व गटर बांधण्यासाठी 14 लाख रुपये. महादेव नगर पाणी टाकी ते जुनं म्हाळुंग रोड येथे रस्ता व गटर करण्यासाठी 15 लाख रुपये. अकलूज येथे टेंभुर्णी रस्ता ते समतानगर नवीन म्हाळुंग रस्ता डांबरीकरण करण्याकरता 30 लाख रुपये. पंचवटी येथे रस्ता डांबरीकरण व कॉन्क्रीट बांधण्यासाठी 25 लाख रुपये. रामबाग येथे अंतर्गत रस्ता व गटर बांधण्यासाठी 25 लाख रुपये. समतानगर येथे कॉन्क्रीट रस्ता व गटर बांधण्यासाठी 31 लाख रुपये. रामबाग येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी 10 लाख रुपये. रामबाग अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जवळपास 55 लाख रुपये. रणजित नगर येथे रस्त्यासाठी 35 लाख रुपये. महादेवनगर येथे कॉन्क्रीट रस्त्यासाठी 12 लाख रुपये. संग्रामसिंह उद्योग समूह अंतर्गत कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी 13 लाख रुपये. सलीम सय्यद बायपास रोड ते लाकूड मार्केट येथे रस्ता करण्याकरिता 25 लाख रुपये. त्याचबरोबर संग्रामसिंह उद्योग समूह इथल्या HT लाईनचं अंडरग्राऊंड करण्यासाठी 4 लाख रुपये.
आणि लिंगायत स्मशानभूमी देखील आपल्या या प्रभागात येते. त्या लिंगायत स्मशानभूमीतील रस्ते व सुधारण्याकरता जवळपास 30 लाख रुपये असा एका प्रभागामध्ये जवळपास 3,27,00,000 इतका भरघोस निधी आपल्या नेते मंडळींच्या माध्यमातून आपण गेल्या 4 वर्षामध्ये आणलेला आहे. आणि अकलूज ग्रामपंचायत असताना सगळ्यात जी मोठी अडचण आपल्याला जाणवत होती की आपल्याला पाण्याची साठवण क्षमता कमी पडायला लागलेली. जुन्या काळात 1970च्या दशकामध्ये सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी ही जुनी पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि तेव्हाची लोकसंख्या किती होती, त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये किती भरघोस प्रमाणात विकास झालाय, शिक्षण संस्था उभारल्या, मेडिकल हब उभारले आणि त्याच्यामुळं आपल्या गावात बाहेरगावची लोक देखील येऊन स्थायिक झाली. त्यामुळे आज आपल्या गावाची लोकसंख्या जवळपास 45,000 इतकी झालेली आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला निश्चितप्रमाणे ते पाणी कमी पडत होतं. त्याच्यासाठी म्हणून आपण शासनाच्या माध्यमातून जवळपास 212 कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आणि ह्या पाणी पुरवठा योजनेचं वैशिष्ट्यपूर्ण काम आपण असं केलेलं आहे की 77 मैलापासून आपण 10.5 किलोमीटरची बंदिस्त नलिका घेतलेली आहे. म्हणजे जे जुन्या काळामध्ये पाण्याचे लॉसेस होते ते जेव्हा तळ भरायला जायचो 3 दिवस लागायचं तळ भरायला, आता आपलं ते एका दिवसात भरून होणार आहे. आणि जे पाण्याचा लॉस होत होता तो देखील होणार नाही. आणि आपलं विजोरोची जे तळं होतं तिथं आधी आपलं ते तळं होतं 225 MLDचं. तर मी आपल्या सगळ्यांना सांगत होतो की जे आपलं विजोरीची साठवण क्षमता तळ्याची आहे
ती जुन्या काळामध्ये 225 MLD इतकी होती आणि आता ह्या नवीन योजनेमुळं त्याच तळ्याची आपण साठवण क्षमता ही 680 MLD केलेली आहे. म्हणजे जिथं साठवण क्षमता आपली 20 दिवसाची होती, आज त्याच तळ्याची आपण साठवण क्षमता वाढवून 60 ते 70 दिवसाची केलेली आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या काळात देखील आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी रोजच्या रोज देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या नवीन योजनेतनं केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अंडरग्राऊंड गटरसाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा निधी आणलाय आणि रस्त्यांसाठी देखील 120 कोटी रुपयाचा निधी आणलाय. म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या गावात जवळपास 510 कोटी पेक्षा जास्त निधी आपल्या गावामध्ये खेचून आणण्यासाठी आपल्या सगळ्या नेतृत्वाने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात आपल्या गावात कामं चालू झालेली, रस्ते उकडले जाणार आहेत. परंतु मी सगळ्या नागरिकांना आश्वस्त करतो, कुणीही काळजी करायचं कारण नाही. रस्ता आत्ता पाणीपुरवठा योजनेची लाईन टाकण्यासाठी किंवा अंडरग्राऊंड गटरची लाईन टाकण्यासाठी उकडला जरी गेला असेल तरी ते सगळेचे सगळे रस्ते आपण नवीन करून देण्याची तरतूद देखील ठेवलेली आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. ही सगळी कामं आपण निश्चितप्रमाणे करून देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं आपल्या गावात मोहिते पाटील कुटुंबाने तुमच्यावर अहोरात्र प्रेम केलेलं आहे. तुम्ही देखील त्याच पद्धतीने मोहिते पाटील कुटुंबावर आजवर प्रेम करत आलेलं आहे. कोविड सारखा महाभयंकर प्रसंग आपल्यावर आला तेव्हा देखील आदरणीय बाळदादांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून अकलूजमध्ये जवळपास 6,500 कुटुंबांना आपण शिधा घरपोच केला. कारण का लोकांना हाताला काम नव्हतं, लोकांकडे पैसे नव्हते. तर एवढी तळमळीने आपण विचार करून काम करणारी मंडळी आहे. म्हणजे आपण हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल तर लोक काही येऊन चर्चा करतायत, बोलतायत, परंतु हे गाव आपलं आहे आणि आपण अकलूजकर म्हणून एकजुटीने ह्या निवडणुकीला बघितलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही देखील सगळेजण सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या सगळ्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, ह्यांच्या हाताला देखील रोजगार मिळावा ह्यासाठी आदरणीय शीतल वहिनींच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. आपण नवीन जे बचत गट आहेत ह्या बचत गटांना नवीन ट्रेनिंग कॅम्प्स घेऊन त्यांना देखील हाताला रोजगार कसा मिळवता येईल ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जे आपलं नवीन जुनं स्टँड आहे अकलूजमधलं, त्या जुन्या स्टँडला देखील आपण BOT तत्वावर विकसित करतोय, जेणेकरून आपल्या नवीन तरुण सहकाऱ्यांना माझ्या हाताला काम मिळावं, तिथला गाळा एखादा त्याला द्यावा, त्याचा स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा ह्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर त्या स्टँडमध्ये बाहेरगावचा नागरिक आला तर त्याला राहायची सोय असावी, मनोरंजनाचं साधन असावं. त्याचबरोबर मंडई आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जे पार्किंगची समस्या आता निर्माण झाली त्याच्या पार्किंगची व्यवस्था देखील आपण त्या जुन्या स्टँडच्या BOT तत्वावर जे विकसित करतोय तिथं केलेली आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने काम पुढं करायचंय. त्याचबरोबर आपलं जे उपजिल्हा रुग्णालय ते आत्ता 50 बेडचं आहे, तिथं अत्याधुनिक असं हॉस्पिटल नवीन आपण उभारणार आहे आणि ते 100 बेडचं असणार आहे. म्हणजे जास्त लोकांपर्यंत आपण त्या रुग्णालयाच्या माध्यमातून पोचू शकू, त्यांना सेवा पोचवू शकू, अशा प्रकारचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे जातो. अलीकडे काही मंडळी येईल, भूलथापा मारेल, तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुणी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये. आपण आजवर आदरणीय विजयदादांच्या विचारांवर चाललेली मंडळी आहे. यंदा देखील आपण आपल्या विजयदादांच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेश्माताई अडगळे आहेत, त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्याचबरोबर विशाल मोरे त्यांचंही चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि नम्रता जगताप त्यांचंही चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या तिन्ही उमेदवारांना आपण तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. नमस्कार, मी रेश्मा लालासाहेब अडगळे आणि आपल्या प्रभागातले 2 उमेदवार मोरेजी आणि नम्रताताई आम्ही निमित्त आहे. आपला पॅनल तर विजयदादा आहे, उमेदवार विजयदादाच आहेत आणि आशा करते की आपल्या विजयदादाला आपण निवडून द्यावं. तुम्ही तुमचं लाख मोलाचं मत द्यावं आणि आम्ही निमित्त आणि विजयदादाचा हात बळकट करावं एवढंच विनंती करते. धन्यवाद.